प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून पोटाच्या पोराप्रमाणे जतन केलेली डाळिंबाग कालच्या वादळाने एका क्षणात मुळासकट उपटून फेकल्याने येवले तालुक्यातील पाटोदा येथील शेतकरी नामदेव श्रीहरी भोकनळ याने आता जगावं तरी कसं असा सवाल उपस्थित करत थेट आत्महत्येचा इशारा दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल या परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याने हाहाकार माजवला. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका पाटोदा येथील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला बसला असून त्याची उभी डाळिंबाग पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. बँकेचे कर्ज काढून आणि अहोरात्र मेहनत करून शेतकऱ्याने ही बाग जोपासली होती. काही दिवसातच पीक हातात येणार असताना वादळाने शेतकऱ्याच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरले. संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. या घटनेनंतर हताश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्येचा इशाराही दिल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता प्रशासन या शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे येणार का? कृषी विभाग आणि महसूल प्रशासन तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निसर्गाच्या अवकृपेने आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला आता शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी सचिन शिंदे, पाटोदा. आज अचानक आलेल्या वाऱ्यामुळे माझ्याकडे परिस्थिती बघता डाळिंबाचा बाग पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. तर शासनाने लवकरात लवकर मदत करावी, कारण बँकेचं कर्ज काढून आपण इतकं मेहनतीनं रात्रंदिवस कष्ट केलेले आहे आणि अचानक वादळ आल्यामुळे हे डाळिंबाचं इतकं नुकसान झालेलं आहे. 2 दिवसात 2 एकर बाग आहे तर पूर्ण मुळासह उपटून फेकलेला आहे. वादळी इतका भयंकर होता का मुळासह खाली जेव्हा ही फळं पूर्ण गेली आहे, फळं तुटून फाट्या मोडलेल्या आहे. तर बँकेचे कर्ज काढून हे उभं केलेलं होतं. पूर्ण 2 एकरचा प्लॉट हा पूर्ण झोपलेला आहे. तर शासनाने लवकरात लवकर मदत करावी ही विनंती आहे. तर शासनाने लवकर दखल घ्यावा किंवा कृषी अधिकारी किंवा मला लवकरात लवकर मदत भेटावी. आत्महत्याची वेळ करण्यात येऊ नये ही शासनाने लवकर मदत करावी. काल संध्याकाळी वादळी वारं झालं, सगळा बाग सपाट झाला. काही येण्याची स्रोत नाही, अख्खा माल गेलं. कमीत कमी शासनाने पंचनामा करायची व्यवस्था करावं, लवकरात लवकर काहीतरी मदत द्यावी. संपूर्ण बाग सवन होऊन गेला. 1.5 लाख रुपये खर्च होऊनही बी आता यायचे कुठून, कसे यायच्यात?